नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. प्रभू श्री विश्वकर्मा जयंती निमित्ताने जुने धुळे येथे प्रभू विश्वकर्मा भगवानांची महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, नगरसेविका कल्याणी अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक देवेंद्र सोनार, आकाश परदेशी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. या संदर्भात अधिक माहिती संतोष मिस्त्री यांनी दिली. विश्वकर्मा भगवानच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज विश्वकर्मा भगवानच्या जयंतीनिमित्त सर्वच लोकांना, धुळेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भगवान विश्वकर्माच्या चरणी प्रार्थना करतो. जसं सृष्टीची त्यांनी निर्माते आहे, तसंच माझं धुळे शहर आज सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी आम्हाला ताकद द्यावं, प्रेरणा द्यावी, हीच विनंती आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सृष्टीचे निर्माता प्रभू विश्वकर्मा जयंती आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यासहित संपूर्ण देशाने प्रभू विश्वकर्मा जयंती आज या देशामध्ये साजरी करण्यात आलेली आहे. तसेच विश्वकर्मा संस्थेच्या वतीने, विश्वकर्मा संस्था ही पुरातन काळातली संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून धुळे शहरात प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने, मग मोरकेनगर असो, वाडीभोकर असो, प्रत्येक ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेली आहे. आणि विश्वकर्मा सप्ताहानिमित्त रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा असे अनेक उपक्रम या विश्वकर्मा जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेले आहे. या कार्यक्रमाला धुळे शहराचे विद्यमान आमदार माननीय धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल, तसेच विश्वकर्मा संस्थेचे नरेश भाऊ हिरे, तसेच दीपक भैया शार्दूल, तसेच महेंद्र आबा शार्दूल, मधुकर हिरे, त्याचप्रमाणे कैलास मिस्त्री या ठिकाणी सर्व समाज बांधवांना आणि धुळेकर जनतेला आज या विश्वकर्मा जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि विश्वकर्मा संस्थेच्या माध्यमातून देखील धुळेकर जनतेला आणि समाज बांधवांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्व. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.